मित्रांनो, आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक मोठी आणि उत्सुकता निर्माण करणारी बातमी जाणून घेणार आहोत. शिक्षक झाले पुन्हा विद्यार्थी. होय, महाराष्ट्र राज्यात आता तब्बल 4,72,000 शिक्षक पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कारण येत्या 23 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा आणि त्यानंतर टीएआयटी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने या परीक्षांचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक अभ्यासाच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शिक्षकांनी यासाठी नोंदणी केली असून यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्व शिक्षक आता स्वतःच विद्यार्थी बनले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना शिकवणारे हेच शिक्षक आता स्वतः अभ्यास करताना, नोट्स तयार करताना आणि मॉक टेस्ट देताना दिसत आहेत. अभ्यासाची एक नवी लाट शिक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या टीईटी परीक्षेचे 2 पेपर असतील. पेपर 1 हा इयत्ता 1 ते 5 साठी शिक्षक पात्रता परीक्षा आहे, तर पेपर 2 हा इयत्ता 6 ते 8 साठी आहे. या परीक्षेमध्ये शिक्षणशास्त्र, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गणित, पर्यावरण आणि भाषिक कौशल्य या विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक आता आपल्या विषयाचे अधिक सखोल ज्ञान मिळवण्यासाठी झटत आहेत. शिक्षकांसाठी ही वेळ केवळ परीक्षा देण्याची नाही, तर आत्मपरीक्षणाची आहे. अनेक शिक्षक सांगतात की पूर्वी आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत होतो, आता आम्हाला कळतंय की अभ्यासात किती मेहनत घ्यावी लागते. हा बदल त्यांच्या दृष्टिकोनात मोठा फरक घडवून आणतो आहे. अनेकांनी व्हॉट्सअप ग्रुप्स तयार केले आहेत, टेलिग्राम चॅनल्स आणि झूम क्लासेसद्वारे एकमेकांना मार्गदर्शन सुरू केले आहे. या संपूर्ण तयारीला शिक्षकांनी अभ्यास महोत्सव असं नाव दिलं आहे. काही जण सकाळी शाळा शिकवून संध्याकाळी स्वतःसाठी ऑनलाईन क्लास अटेंड करतात. काही ठिकाणी शिक्षक संघटनांनी मार्गदर्शन वर्ग आणि टेस्ट सिरीज आयोजित केल्या आहेत. नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि मुंबईमध्ये अभ्यासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांमध्ये एक स्पर्धात्मक पण प्रेरणादायी भावना दिसत आहे. एक शिक्षक म्हणाले, आमच्यासाठी ही फक्त परीक्षा नाही, ही आमची आत्मपरीक्षा आहे. आम्ही जे शिकवतो ते स्वतःला कितपत समजलं आहे हे तपासण्याची संधी आहे. तर दुसरे शिक्षक म्हणाले, आता विद्यार्थ्यांच्या जागी बसल्यावर कळतं की शिकणं किती कठीण असतं आणि ते सोपं करण्यासाठी शिक्षकांना किती विचार करावा लागतो. या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, योग्य आणि पात्र शिक्षक तयार करून शिक्षण प्रणाली अधिक मजबूत बनवणे हे सरकारचं ध्येय आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने स्वतःला तयार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. टीईटी परीक्षा फक्त प्रमाणपत्रासाठी नाही, तर आपल्या अध्यापन क्षमतेची परीक्षा आहे. या संधीमुळे शिक्षकांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होत आहे. डिजिटल साधनांचा वापर, नवीन अभ्यासक्रम आणि शिक्षणातील तांत्रिक बदल यांचा अभ्यास शिक्षक आता स्वतः करत आहेत. हीच खरी प्रगती आहे. शिकणं कधीच थांबत नाही हे ते आपल्या कृतीतून दाखवत आहेत. 23 नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शिक्षकांसाठी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भूमिकेत उतरून परीक्षा हॉलमध्ये जाण्याचा असेल. काहींना अनेक वर्षांनी परीक्षा देण्याचा अनुभव येणार आहे. या सगळ्या प्रवासात शिक्षकांचं प्रयत्नशील आणि शिकण्याचा वृत्ती हेच त्यांच्या खऱ्या शिक्षकत्वाचं प्रतीक आहे. शिक्षक झाले पुन्हा विद्यार्थी ही केवळ एक बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. कारण जो सतत शिकतो तोच खरा शिक्षक असतो.